आषाढी एकादशी निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विठ्ठल आणि पांडुरंगाचा जयघोष केला जात आहे। जळगावच्या पिंपराळामध्येही सालाबादाप्रमाणे यंदा विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दुपारी 12 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी असतील, आमदार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचंड चैतन्यपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये रथोत्सवाला सुरुवात झाली। मात्र रथोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर काही अंतरावरच या रथाच्या एका बाजूची दोन्ही चाकं ही नाल्यामध्ये फसली होती। त्यामुळे तब्बल 1 ते 1.5 तासांपासून हा रथोत्सव थांबलेला होता। JCB असेल, क्रेन मशीन असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा रथोत्सव त्या नाल्यामध्ये फसलेली चाकं जी आहेत ती बाहेर काढण्यात आली आणि त्यानंतर आता पुन्हा या रथोत्सवाला सुरुवात झालेली आहे। प्रचंड चैतन्यपूर्ण असं वातावरण या ठिकाणी पिंपळा नगरीमध्ये पाहायला मिळतं आहे। तब्बल 149 वर्षांची या रथोत्सवाची परंपरा आहे आणि मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये दरवर्षी हा रथोत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो। या रथोत्सवामध्ये लेझिम पथक असेल, ढोलताशा पथक असेल, अशी वेगवेगळी पथक ही आपल्या वेगवेगळे प्रात्यक्षिक सादर करत असतात आणि अशा पद्धतीने विठ्ठल पांडुरंगाचा जयघोष करत हा रथोत्सव या ठिकाणून आता पार पडत आहे आणि मोठा आनंद आणि उत्साह या ठिकाणी भक्तांमध्ये असेल, तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे। या रथोत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे या रथोत्सवात जे तरुण सहभागी होतात किंवा हे रथ ओढतात त्यांच्या अंगावर नागरिकांच्या वतीने पुष्पवृष्टी तसेच जलवृष्टी केली जात असते। यामागची भावना अशी आहे की या ठिकाणी त्यांच्यावर जलवृष्टी केल्यानंतर म्हणजे रथावर जलवृष्टी केली तर पाऊस हा मुबलक पडतो आणि बळीराजा सुखी होतो। या धारणेतून हा रथोत्सव या ठिकाणी पार पडत असतो। मोठ्या संख्येने या ठिकाणी पिंपळा नगरीतले असतील, संपूर्ण जळगाव जिल्ह्यातले नागरिक या रथामध्ये सहभागी झालेले आहेत। गेल्या तासाभरापूर्वी या ठिकाणी रथाची एका बाजूची दोन्ही चाकं एका नालीत अडकली होती, त्यानंतर हा रथ बाहेर काढण्यात आला। मात्र आता खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि शांततेच्या वातावरणामध्ये हा रथोत्सव या ठिकाणून आता पार पडताना पाहायला मिळत आहे। या रथोत्सवामध्ये यावर्षी तब्बल 431 किलो पंजेरीचा प्रसाद हा भाविकांना वाटप केला जाणार आहे आणि या रथाचं दर्शन घेण्यासाठी आपण बघत असू की आबालवृद्ध असेल, घराच्या गच्चीवर असेल किंवा गॅलरीत असेल, बाल्कनीमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहून आपलं या ठिकाणी रथाचं दर्शन घेत आहेत। आपल्या मोबाईलमध्ये या ठिकाणी या रथाला आपल्याला विठ्ठलाला पांडुरंगाला कैद करून घेण्याची धडपड या ठिकाणी चिमुकल्यांची पाहायला मिळत आहे आणि अशा पद्धतीने हा रथोत्सव आता या ठिकाणून पार पडत आहे। रात्री 12 वाजेच्या सुमारास या रथाचा या ठिकाणी पिंपळा संपूर्ण नगरीमध्ये हा रथ फिरणार असून रात्री 12 वाजेच्या सुमारास या ठिकाणी या रथाचा समारोप होईल। अशा पद्धतीने या रथोत्सवाच्या निमित्ताने आज जळगाव शहर या ठिकाणी विठ्ठल पांडुरंगाच्या जयघोषाने दुमदुमल्याचं पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।